तरी खूप उदास वाटलं असेल. आपण इतरांपेक्षा कमी आहोत, आपल्यामध्ये इतरांजेवढी क्षमता नाही आहे, असंही आपल्याला सगळ्यांनाच कितीतरी वेळेला वाटतं. यालाच मानसशास्त्रामध्ये इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स किंवा न्यूनगंड असं म्हणतात. आपल्यात इतरांजेवढी क्षमता नाही आहे, आपल्या आयुष्यातली ध्येय, आपल्या आयुष्यातले गोल्स आपण कधीच अचीव्ह करू शकणार नाही, असं वाटणं, अशी एक हीन भावना स्वतःबद्दल वाटणं, ह्यालाच मानसशास्त्रात इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात. न्यूनगंड हा सगळ्यांमध्येच थोड्याफार प्रमाणामध्ये असतो. न्यूनगंड म्हणजे कमीपणाची भावना, आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे अशी भावना, आपल्या स्वतःमध्ये स्वतःच्या क्षमतेबद्दल आत्मविश्वास नसणं, आत्मविश्वासाचा अभाव म्हणजेच न्यूनगंड. हा न्यूनगंड कोणत्याही माणसाला का बरं होतो? न्यूनगंड हा मानवी भावनांमध्ये एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे व्यक्ती स्वयंनिर्मित अवस्थेत किंवा सामाजिक संबंधात आपल्याला स्वतःला कमी लेखतात. ह्यालाच न्यूनगंड असं म्हणतात. या न्यूनगंडाची कारणं काय आहेत? एक म्हणजे सामाजिक तटस्थता. व्यक्ती सामाजिक संबंधांमध्ये सामाजिक तटस्थतेचा अभाव त्याला जाणीव होते आणि त्यामुळे त्याचा एक न्यून स्वभाव उत्पन्न होतो. स्वयंनिर्मितीतेच्या अभावामुळे व्यक्ती इतरांशी सामाजिकतेत सामान्यपणे तुलना करतो, ज्यामुळे न्यून स्वभाव त्याचा निर्माण होतो. ह्याचा अर्थ इतरांसोबत जे आपण कंपॅरिझन्स करतो, त्या कंपॅरिझन्समुळे कितीतरी वेळेला आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. अनेकदा जेव्हा आपल्याला इतर व्यक्तींकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळतात, त्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे सुद्धा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. कितीतरी वेळेला जीवनामध्ये आपल्याला आपली ध्येय पूर्ण करता येत नाहीत, आपण जे गोल्स ठरवलेले आहेत ते अचीव्ह होत नाहीत, अनेकदा आपल्याला अपयश मिळतं, त्या अपयशामुळे सुद्धा न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते. न्यूनगंडतेमध्ये नक्की काय होतं? तर न्यूनगंडतेत माणूस स्वतःला कमी लेखतो, स्वतःच्या क्षमता कमी लेखतो, स्वतःच्या अबिलिटीज, त्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेवरती तो शंका घेतो, त्याला प्रचंड अँझायटी, अतिचिंतेने तो ग्रासला जातो. न्यून स्वभाव ज्यांचा आहे त्यांच्यात प्रचंड अँझायटी डिसऑर्डर आपल्याला बघायला मिळतात. या न्यूनगंडेचा सामाजिक प्रभाव फार मोठा आहे. सामाजिक बंधनांमध्ये एक असुरक्षितता निर्माण होते. आपली जी नातीसंबंधी आहेत त्या नातेसंबंधांमध्ये प्रचंड ताण पडतो. न्यूनगंडामुळे माणूस कोणत्याही इतर व्यक्तींसोबत एक चांगला निरोगी अशा पद्धतीचं नातं निर्माणच करू शकत नाहीत. त्यामुळे हा न्यूनगंड अभ्यास करणं, त्याच्याबद्दल सावधता बाळगणं आणि त्याला जाणणं फार आवश्यक आहे. प्रत्येकामध्ये आपल्या स्वतःची काही गुणकौशल्य असतात, त्यामुळे आपण इतरांसारखे का नाही अशी तुलना करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. आपण इतरांसारखे का नाही असं म्हणण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये काय आहे, देवाने प्रत्येक माणसाला स्वतःचे काही गुण दिलेले आहेत, काही कौशल्य दिलेली आहेत, आपल्यामधली गुण किंवा आपल्यातले कौशल्य काय आहेत हे आपण ओळखलं पाहिजे. इतरांशी तुलना केली, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे, इतरांशी तुलना केली तर आपल्याला नेहमीच दुःख मिळेल, आपण नेहमीच इतरांसारखे का नाही अशी भावना आपल्या मनात येईल. त्यापेक्षा आपल्यामध्ये काय आहे, आपल्यामध्ये कोणती गुणकौशल्य आहेत ते ओळखणं जास्त आवश्यक आहे. उदाहरण म्हणून आपण एक एक छोटीशी कथा बघूया, जी आपण आधीही ऐकलेली असेल. एका खेड्यामध्ये एक शेतकरी रोज आपल्या शेतीतनं विहिरीतनं पाणी घेऊन येत असे. त्यासाठी तो 2 बादल्या काठीला दोरीने बांधून पाणी आणत असे. विहिरीवरती दोन्ही बादल्या भरून जायला निघत असं त्यावेळी 2 पैकी एक बादली त्याच्या डाव्या बाजूला जी असायची त्याला एक छोटेसे छिद्र होते, त्यातून थोडे थोडे पाणी गळत असे. शेतातून घरी जाईपर्यंत त्या बादलीतले सगळे पाणी, जवळपास अर्ध्याच्या वर पाणी गळून जात असे. असे रोज व्हायचे. एक दिवस त्या गळणाऱ्या बादलीकडे पाहून चांगली असलेली बादली तिला म्हणली, बघ, मी किती मालकाच्या उपयोगी पडतेय, पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते, आणि तू बघ, अर्धे पाणी रस्त्यातच टाकून देतेस. हे ऐकून त्या छिद्र असणाऱ्या बादलीला अतिशय वाईट वाटतं. दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघतो, तेव्हा ती गळकी बादली त्याला म्हणते, मी तुझी मेहनत वाया घालवते, निम्मेच पाणी मी घरापर्यंत नेते, त्यामुळे तू नवी बादली का नाही घेत, माझ्यासारख्या तुटक्या बादलीसोबत का आहेस? यावर शेतकरी हसून म्हणतो, तू वेडी आहेस की काय? तुला माहिती नाही, तुझ्या नकळत तू किती छान काम करतेस. नीट बघ, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूला किती छान सुंदर हिरवळ फुललेली आहे, त्यात किती सुंदर फुलं उमलली आहेत. ही डावी बाजू चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ह्याचा अर्थ तुझ्या गळक्या थेंबाचीही कमाल आहे. तुझ्या त्या छिद्रामुळे जे पाणी गळतंय त्या पाण्यामुळे इथे वनस्पती, झाडं उगवली आहेत. आणि उजव्या बाजूला पहा, दुसऱ्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्यामुळे कोणतीच हिरवळ तिकडे दिसत नाही आहे.
आणि फुलं तर नाहीच आहेत. गेले अनेक महिन्यांपासून मी देवपूजेला फुले नेतोय, ती ह्या डाव्या बाजूचीच नेतोय. माझ्या देवकार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. हे ऐकून ती गळकी बादली शहारली, मनापासून आनंदित झाली. तात्पर्य काय? तर दोष कोणामध्ये नाही तर सगळ्यांमध्येच आहे. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी छिद्र आहेच. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुणदोष आहेतच. त्यामुळे मी चांगला, तो वाईट किंवा तो चांगला आणि मी वाईट असं म्हणण्यात अर्थ नाही आहे. त्या दोषातून जर कोणाचे चांगले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने अभिमानाने मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक त्याला नावे ठेवतील, पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील. समस्या नाही असा मनुष्य नाहीच आहे आणि उपाय नाही अशी समस्याही नाही आहे. न्यूनगंडाची सुरुवातच मुळात तुलनेने होते. तो खूप हुशार, मी हुशार नाही. तो गणितात चांगला, मी नाही. तो सुंदर गातो, मी गात नाही. या वाक्यांना काहीच अर्थ नाही आहे. तुमच्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्या ओळखा, कारण ईश्वराने प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षमता दिलेल्या आहेत. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.